नमस्कार, मी ज्योतिष योगेश परवारगे श्रीरात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य. पण व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून, तसेच दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण बघणार आहोत दैनिक पंचांग. तर दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2019-87 1981-82. तर आज चालू आहे उत्तरायण, शिष्य ऋतू, माघ मास, शुक्ल पक्ष, चतुर्थी आज तिथी असून तर वार आहे गुरुवार. आजची इंग्रजी दिनांक आहे 22/1/2026. तर आज राहूची शततारक आहे, नक्षत्र आहे. आज योग वर्यान असून आजचे दिवाकरण वनिष्ठ, रात्रोकरण विष्टी हे आहे. आज चंद्र हा कुंभ राशीत असून आज दिनविशेष म्हणाल तर श्री गणेश जयंती, श्री गजाननाचा आज जन्म झालेला आहे. त्या संदर्भातल्या व्हिडिओज आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकल्या, ते तुम्ही निश्चित बघा. विनायक चतुर्थी किंवा आज तिलकुंद चतुर्थी पण म्हणतात. तर हे आजचं झालं दिनविशेष. तर आज नेमकी दिवसाचे आध्यात्मिक महत्व किंवा आजचे 12 राशीचं भविष्य काय आहे ते बघूया. आज सूर्य मकर राशीमध्ये स्थिर होत असताना कर्म, योग, शिस्त आणि आत्मपरीक्षणाला विशेष महत्व प्राप्त होत आहे. आजचा दिवस मन, बुद्धी, कर्म यांचं एकत्रीकरण तसेच एकत्रीकरण साधण्यासाठी श्रेष्ठ असा मानला गेलेला आहे. आज केलेलं गणेश जयंतीच्या निमित्ताने जप, ध्यान, संकल्प हे अतिशय उच्च असं तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी साध्य असं ठरणार आहे. दीर्घकालीन फळ देणारे ठरणार आहे. शनी महाराजांचा असणारा प्रभाव तुम्हाला संयम, जबाबदारी, प्रामाणिक मेहनतीचं फळ देणारा असं ठरणार आहे. तर 22 जानेवारी 2026चं जे सांस्कृतिक महत्व किंवा आज गणेश जयंतीचं असणारं जे महत्व आहे ते काय, तर केवळ संकल्प नव्हे तर सातत्यपूर्ण कृती जी आहे ती आवश्यक आहे. तर प्रथम सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते, तर आज तुमच्या कृतींना योग्य दिशा मिळणार आहे. उत्साह आणि योग्य दिशेला केलेली जी मेहनत आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचणार आहे. त्यानुसार तुम्हाला काही प्रकारचं रिकग्निशन देखील मिळणार आहे. त्याचबरोबर कामाच्या काही जबाबदाऱ्या तुमच्या आज वाढू शकतात. वरिष्ठांशी तुमचा संवाद होऊ शकतो. तुमचं काही ना काही पद्धतीने इन्क्रीमेंट तिथे होऊ शकतं. घरातील निर्णय तुमच्यावर अवलंबून असू शकतात. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण त्या आत्मविश्वासाचा अहंकारामध्ये परिवर्तन होऊ देऊ नका. त्याची काळजी निश्चित तुम्ही घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी नियोजनासाठी अतिशय उत्तम असा आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की हनुमान चालिसाचं पठण करा आणि विशेष म्हणजे धैर्य अधिक संयम म्हणजे यशाचा पाया, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. वृषभ राशीचा विचार केला तर स्थिर विचार आणि व्यावहारिक निर्णय घेण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. आर्थिक नियोजनावर थोडंसं आज लक्ष द्या, त्याने तुमचा फायदा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडाल. कामात सातत्य ठेवल्यास वरिष्ठ समाधानी राहतील. आज जास्त बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे. मन शांत राहील. त्याचबरोबर भविष्यासाठी मजबूत पावले उचलाल. तर तुमच्यासाठी उपाय आहे की लक्ष्मीला कुठला तरी गोड पदार्थ आज तुम्ही अर्पण करा किंवा नैवेद्य दाखवा. स्थिर मन स्थिर समृद्धी देते. यावर तुम्ही निश्चित कार्य करा. मिथुन राशीचा विचार केला तर मन अधिक गंभीर आणि विचारशील राहील. तर आज घेतलेले निर्णय दीर्घकालीन ठरतील. तर निर्णय घेताना शांत आणि संयत मनोबुद्धी ठेवा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. संवादातून आज संधी प्राप्त होऊ शकते. तर त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीशी संवाद पातळी आज तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. कामात नवीन कल्पनांना आकार प्राप्त होऊ शकतो. अनावश्यक ज्या काही चिंता तुमच्या मनाला भेडसावत असतील त्या थोड्याशा दूर लोटा आणि नवीन मार्गाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात करा. लिखाण, शिक्षण आणि संवाद क्षेत्रात तुम्हाला लाभ होऊ शकतो. तर त्याचबरोबर तुमचा स्वतःवर थोडा विश्वास देखील वाढणार आहे. तर तुमच्यासाठी उपाय एकच आहे, बुधाचा जप करा किंवा बीजमंत्राचा जप करा. तुमच्यासाठी विशेष एक आहे की स्पष्ट विचारातून योग्य दिशा मिळते. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि आजचा दिवस तुमचा अतिशय छान आणि उत्तम आहे. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक स्थैर्य साधण्याचा आजचा दिवस आहे. घर आणि काम यामध्ये समतोल राखावा लागणार आहे तुम्हाला. जुन्या आठवणी मनात येऊ शकतात. आज ध्यान किंवा प्रार्थना उपयोगी ठरेल. आई किंवा मातृ समान व्यक्तीकडून आज तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. निर्णय हळूहळू घ्या, पण योग्य मार्गाने जाऊ ते निर्णय सफल होतील याकडे लक्ष द्या. आज मन हलके ठेवा. आज तुमच्यासाठी उपाय एकच असणार आहे की शिवलिंगावर दूध अर्पण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. शांतता हीच तुमची खरी शक्ती आहे, यावर विश्वास ठेवा. सिंह राशीचा विचार केला तर नेतृत्व गुण अधिक ठळक होईल. तुमच्यावर लोकांचा विश्वास निर्माण होईल. कामात जबाबदारी वाढेल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील आणि तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी लोक निश्चित येतील.
नम्रता ठेवल्यास मान सन्मान वाढेल. आज स्वतःचा अहंकार तपासण्याचा दिवस आहे, तर तो थोडासा बघा की आपण अंडर आहोत का ओव्हर आहोत. दीर्घकालीन उद्दिष्ट आज तुमचे स्पष्ट होतील. काही जे काही निर्णय घ्यायचे आहे त्या निर्णयासाठी आज तुम्ही थोडंसं प्रिपेअर्ड राहा. थोडी शिस्त देखील पाळा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की सूर्याला आज तुम्ही तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्या, त्याने तुम्हाला आज फायदा होणार आहे. खरे नेतृत्व सेवेतूनच जन्माला येते, ह्यावर लक्ष द्या. कन्या राशीचा विचार केला तर शिस्त, नियोजन आणि बारकावे यांचा आज दिवस आहे. कामात सुधारणा करण्याची तुम्हाला आज संधी मिळणार आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं कराल हीची निश्चित आम्ही अपेक्षा करू. आरोग्याकडे विशेष थोडंसं लक्ष द्या. बाहेरचं खाणं पिणं टाळा, किंवा जुन्या काही व्याधी असतील त्या व्याधींकडे थोडंसं लक्ष द्या, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. तर दुसरा विचार आपण केला तर आज छोट्या बदलांचा मोठा फायदा होईल. स्वतःवर काम करण्याची उत्तम वेळ येणार आहे. मन थोडं तुमचं समाधानी राहील. स्वच्छता, नियमप्रियता तुमची वाढणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच असा असणार आहे की तुळशीला दीप लावा, त्याने तुम्हाला फायदा होईल. तुमच्यासाठी विशेष म्हणजे शिस्त म्हणजे आत्मसन्मान. तर या गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्या, तर तुमचा फायदा त्यावर निश्चित असा होणार आहे. तुळ राशीचा विचार केला तर नातेसंबंधात स्पष्टता आवश्यक आहे. आज निर्णय घेताना स्वतःला विसरू नका. काम आणि घर यामध्ये समतोल साधाल. संवादातून तणाव कमी होऊ शकेल. तर जास्तीत जास्त पती पत्नी असतील, रिलेशनशिप मध्ये असाल, मित्र मैत्रिणींमध्ये असाल, घरामध्ये असेल तर संवाद साधा, त्याने तुमचा फायदा होणार आहे. कला, सौंदर्य, सर्जनशीलतेमध्ये तुम्हाला लाभ होईल. मन सौम्य राहील. तडजोड विचारपूर्वक करा. कुठल्याही प्रकारची तडजोड करताना आपलं पण काहीतरी मान सन्मान त्यामध्ये ठेवा. तुम्हाला उपाय करत असणार आहे की देवीला गुलाबी फूल अर्पण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. समतोलातूनच सौंदर्य जन्माला येते, या वाक्याकडे लक्ष ठेवा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आत्मिक बळ तुम्हाला वाढलेलं जाणवेल. गुप्त योजना तुमच्या आज यशस्वी ठरू शकतील, त्यामध्ये तुम्ही माहीर आहातच. जुन्या अडचणींवर तुम्हाला काही ना काहीतरी तोडगा सापडणार आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि शांतपणे त्या तडीस न्या. त्याचबरोबर स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा. आध्यात्मिक विचारांकडे तुमची आज थोडीशी ओढ वाढणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, महामृत्युंजयाचा जप करा, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. अंतर्गत शक्ती जागी झाली की भीती संपते, या वाक्यावर तुम्ही नीट विचार करा. धनुराशीचा विचार केला तर ध्येय आणि दिशा अधिक स्पष्ट होईल. गुरुजनांचा सल्ला महत्वाचा ठरेल. आज शिस्तीत केलेले प्रयत्न तुम्हाला यश देतील. त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमचं आज मन रमणार आहे. कुठल्या ना कुठल्या धार्मिक क्षेत्रात तुमचं जाणं होईल. कुठल्या गुरुतुल्य व्यक्तीची तुमची गाठभेट होऊ शकते. प्रवास किंवा अध्ययनाचा तुम्हाला आज योग प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर आज तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असू शकतो. आज पिवळे वस्त्र तुम्ही जर धारण केले तर त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. हा तुमच्यासाठी उपाय देखील आहे. श्रद्धा हीच योग्य मार्गदर्शक आहे, ह्यावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा. मकर राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीवर ग्रहबल आहे, तर कामात स्थैर्य आणि अधिकार मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही सक्षम आहात. त्यामुळे मेहनतीचं फळ हळूहळू का होईना पण ते तुम्हाला निश्चित मिळणार आहे. आज संयम फार महत्वाचा आहे. दीर्घकालीन यशाचा पाया घातला जाईल असं आज तुमच्याकडनं काम होणार आहे. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, शनिदेवाला तिळाचं तेल अर्पण करा, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. वेळ आणि मेहनत कधीही फसवत नाही, तर तुम्ही त्या दोन गोष्टी नेहमी विचारात घ्या. कुंभ राशीचा विचार केला तर विचार दूरदृष्टीचे आणि सामाजिक होतील. तर समूह कार्य तुम्हाला आज फायदेशीर होईल. कुठले ग्रुप वर्क असेल तर ते तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे. नवीन कल्पनांना तुमच्याकडनं आकार देण्याचा आजचा दिवस आहे. आज समाजहिताचा जो तुम्ही विचार तुमच्या मनात निश्चित येणार आहे. तुमच्या हातून काहीतरी समाजहिताचं कार्य घडणार आहे. स्वतःच्या तत्वांवर तुम्ही तर ठाम राहा. मित्रांकडून कुठल्या तरी प्रकारचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. नवीन संधी तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर उपाय जर तुम्ही म्हणाल तर गरजूंना तुम्ही आज मदत करा, त्याने तुम्हाला काही ना काहीतरी भविष्यामध्ये त्यातनं बेनिफिट हा निश्चित होणार आहे. समाजासाठी केलेले पुण्य, समाजासाठी केलेले कर्म हे पुण्य ठरते. ह्यावर तुम्ही नीट विश्वास ठेवा, तुम्हाला याचा फायदा होईल. मीन राशीचा विचार केला तर आध्यात्मिक ऊर्जा आज जास्त जाणवेल. मन अंतर्मुख राहील. सर्जनशील कामात तुम्हाला यश प्राप्त होईल. आज अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. भावनिक समज वाढेल. ध्यान जप लाभदायक ठरेल. मन शांत आणि समाधानी राहील.
त्याचबरोबर राष्ट्रासाठी उपाय म्हणाल तर विष्णू सहस्त्रनामाचा जप करा किंवा पठण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. अंतःकरणाचा आवाज कधीच चुकीचा नसतो, या उक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. तर आपण शुभ मुहूर्त बघूया. प्रथम मुहूर्त बघूया शुभ मुहूर्त, तो 7:11 ते 8:33. नंतर आहे चरम मुहूर्त, तो आहे 11:17 ते 12:39. त्यानंतर आहे लाभ मुहूर्त, तो आहे 12:39 ते 14:01. त्यानंतर आहे अमृत मुहूर्त 14:01 ते 15:22. त्यानंतर आहे शुभ मुहूर्त, तो आहे अजून 16:44 ते 18:06 तर राहू काळ आहे 1:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत, राहू काळ शुभकर्म टाळावेत. आता शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. शुभ रंग आहे करडा, राखाडी आणि काळा. शुभरत्न आहे ॲमेथिस्ट आणि नीलम. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये. आज जन्मलेलं बाळ हे कसं असेल तर ज्ञानी, हुशार आणि संशोधनात्मक वृत्तीचं असं असणार आहे. तर ही झाली पंचांग 12 राशींचं भविष्य, तसेच शुभ मुहूर्त आणि इतर सर्व माहिती. त्याचबरोबर इतरही काही तुम्हाला माहिती किंवा तुमच्या आयुष्यात काही असे प्रश्न असतील जे सुटत नसतील, जसं की विवाह होत नसेल, संतती होत नसेल, नोकरी व्यवसायात काही नुकसान होत असेल, नोकरी लागत नसेल, वास्तू होत नसेल, वास्तू संदर्भात काही समस्या असतील, न्यूमरोलॉजिकली काही अडचणी असतील, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क साधा. हा जो आमचा खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला निश्चित असं सशुल्क असं मार्गदर्शन करू. त्याचबरोबर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे श्रीरात्र ज्योतिष कार्यालय, हे तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.